रात्रीच्या दीर्घ वामकुक्षीनंतर मी आणि बन्नी ब्लँकेट नावाच्या मायावी नगरीतून बाहेर पडलो. बाहेर येऊन बघतो तर काय, कुणीतरी आमचे घर काश्मीरमध्ये आणून ठेवले होते. खाली आल्यावर बघितले सौभाग्यवतींची आंघोळ उरकलेली होती. नंतर किचनमध्ये डोकावले तेव्हा घरोघरी असलेल्या HP गॅसवर चहा आणि भाजीचा बेत आखलेला होता. नंतर थेट गेलो जब्याला भेटायला. जब्या आमचा रक्षक. नंतर बघतो तर काय, धाकले बंधू आपल्या तोंडातून जादू काढून गायांना वाप देत होते. मग पाट आणि बादली घेऊन सरळ निघालो धारा काढायला. धारा काढून दूध किटलीत टाकून जेव्हा घरात आलो तेव्हा घड्याळात वाजले होते 8:30 आणि आता लागणार होती माझी वाट. म्हणून टॉवेल घेऊन दात चमकवत गेलो. आंघोळीला आवरून झाल्यानंतर कपाळाला टिळा लावून हेल्मेट घालून आरूढ झालो आपल्या R15 यानावर. हिमाच्छादित रस्त्यातून मार्ग काढत आपलं R15 यान प्रकाशाच्या गतीने कर्मभूमीकडे जात होतं. काही अंतर कापल्यानंतर स्वर्गाकडे जाणारा मार्ग लागला. स्वर्ग म्हणजे आपलं संगमनेर हो. संगमनेर नावाचं रुबाबदार शहर पार केल्यानंतर धुक्याची चादर कुणीतरी ओढून घेतल्यामुळे लख्ख प्रकाश पडलेला होता आणि शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या कर्मभूमीत. कुल जेव्हा सिमसिम म्हणत